आजचा जो हा पहिली कॉन्फरन्स आहे ती MSME करता आपण आयोजित केलेली आहे की इंडस्ट्री 4.0 नक्की काय आहे. 2011 मध्ये जर्मनीमध्ये याच्याबद्दल बोलणं सुरू झालं. 2015ला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्याची चर्चा झाली आणि गेल्या 4-5 वर्षांमध्ये भारतात सुद्धा त्याचे वारे व्हायला लागले की लोकांमध्ये त्याची चर्चा व्हायला लागली. पण नक्की इंडस्ट्री 4.0 आहे काय हे अजूनही MSMEsना माहीत नाही किंवा त्याच्याबद्दलचं त्यांना अज्ञान आहे. तर त्याच्यावर आज थोडं ज्ञानाचा वर्षाव करण्यासाठी आपल्या सगळ्यांची इथे मदत होणार आहे. सो सर, मी स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या तिघांना एक प्रश्न करेन, तो तिघांसाठी असेल की इंडस्ट्री 3.0 आणि 4.0 मधल्या डिफरन्सेस काय आहे आणि इंडस्ट्री 4.0 नक्की काय आहे. इंडस्ट्री 4.0 हा काही फार मोठा कॉम्प्लिकेटेड सस्पेन्स ॲनिमल नाही आहे आणि जेवढं आपण ते अनकॉम्प्लिकेट करून जेवढी ती कन्सेप्ट स्वतःला फ्रेंडली करून आपण ती समजून घेऊ तेवढं आपल्याला ते बेसिकली डिजिटलायझेशन, IoT, क्लाउड आहे, ह्या सगळ्याचा वापर करून कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा कुठलंही इंडस्ट्रियल ऑपरेशन हे सेल्फ सफिशियंट, सेल्फ ड्रिव्हन, सेल्फ इंटेलिजंट, मोर प्रोडक्टिव्ह, मोर एफिशियंट आणि विथ लीस्ट ह्युमन इंटरव्हेन्शन करण्याचं जे काही एक मेथोडॉलॉजी आहे दॅट इज नथिंग बट इंडस्ट्री 4. त्यामुळे ते असं वेगळं काहीतरी नाही आहे. जे आपण करतच असतो त्याच्यामध्ये आपण फक्त टेक्नॉलॉजी वापरतो, इंटरनेट ऑफ थिंग्स वापरतो, क्लाउड टेक्नॉलॉजी वापरतो. दीज मोस्ट ऑफ द सेटअप्स स्टार्ट टॉकिंग टू इच अदर रिअल टाइम. त्यांच्यामध्ये डेटा एक्सचेंज होतो. जसा जसा डेटा येतो तसा बिग डेटा म्हणतो. म्हणजे देर इज एक्सप्लोजन ऑफ डेटा. एक्सप्लोजन ऑफ डेटामध्ये यू हॅव सो मच डेटा दॅट नॉट ऑल ऑफ द डेटा each time is relevant to you, and when so much data comes, how are you going to filter out what is not required at that time, make sure that you only take what is required, process that and drive it to the required decision. तर हे सगळं कसं करायचं. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की एक बुफे आहे, यू कॅन ईट वॉट एव्हर यू वॉन्ट, एक 700-800 आयटम आहेत आणि प्रचंड मोठा हॉल आहे, बट युअर टाइम स्टार्ट्स नाव अँड यू मस्ट बी आउट इन हाफ एन आवर. तर यू कांट इवन सी वॉट इज अवेलेबल. फॉरगेट अबाउट चूजिंग, टेकिंग वॉट यू लाईक. यू कांट इवन यूज दॅट हाफ एन आवर टू गो अराउंड अँड सी वॉट इज अवेलेबल. म्हणजे एवढा जर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, एवढे डेटा पॉईंट्स आहेत, तर तुम्हाला हवं ते काय आहे त्याच्याप्रमाणे आपण ते घेतलं, कन्झ्युम केलं, यूज केलं अँड देन यू आर आउट टू नेक्स्ट थिंग. दिस इज व्हॉट इट इज. सो अनकनेक्टेड गोष्टी आहेत. तुमचे कन्व्हेअर बेल्ट्स असतील, तुमचं डिझाईन असेल, मॅन्युफॅक्चरिंग लाईन असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, मग क्वालिटीमधनं तुमची SQC असेल, हाऊ टू इम्प्रूव्ह फर्दर क्वालिटी, राईट. तुमचे रिजेक्टेड पीसेस 2 in a million, 1 in a million, 10 in a million हे जे रेशोज असतात, हाऊ टू इम्प्रूव्ह दोज रेशोज. ह्याच्यामध्ये आपण इंटरकनेक्टेड थिंग्स, इंटरकनेक्टेड IoT वापरून सेल्फ ड्रिव्हन करणं इज इंडस्ट्री 4. सॉरी फॉर लॉंग आन्सर. ॲक्च्युली 3 आणि 4 मध्ये फरक काय आहे की कनेक्टेड एंटरप्राइज नावाचा जो कन्सेप्ट आहे की वेगवेगळ्या IT मधल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ऑपरेशनल टेक्नॉलॉजी वेन दे कम टुगेदर इट बिकम्स 4.0. सो कनेक्टेड एंटरप्राइज हा जो कन्सेप्ट आहे तो जास्त करून 4.0 आहे. नमस्कार. सो मी अगदी सोप्या शब्दात सांगेन, जसं अमिताभ बच्चन एअरपोर्टवर बसून त्याच्या घरचा AC ऑन ऑफ करतो. सो एव्हरीथिंग इज कनेक्टेड. म्हणजे ह्युमन्स आणि मशीन्स. आता याच्या पुढे जाऊन आणखी ती कनेक्टिव्हिटी वाढेल आणि दॅट इज वेअर म्हणजे आपल्याला फारसं काम पण करायला लागणार नाही. पुढे जाऊन यंग जनरेशन फार आळशी होत जाईल. इथे बसून मी घराचे पडदे ओपन करेन, बंद करेन, चालू करेन किंवा घराचं टेम्परेचर ऑन ऑफ करू शकेन. सो ह्या सगळ्या गोष्टी फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत, पण हे पुढे जाऊन आपल्याला कळेल आणि इंडस्ट्रीजला डेफिनेटली फार मोठी प्रॉडक्टिव्हिटीची इम्प्रूव्हमेंट मिळेल इंडस्ट्री 4.0 मध्ये. थँक्यू सर. संदीप दांडेकर सर, जसं तुम्ही आता क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करता, आम्हाला आणि MSMEला जाणून घ्यायला नक्की आवडेल की क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर नक्की काय रोल प्ले करतं इन टर्म्स ऑफ इंडस्ट्री 4.0. So first of all, what is availability of internet, what is availability of data, high speed data speed, right? मग त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन असतो की ऑन प्रेम, म्हणजे मी IT सेटअप करायचा, कमी क्लाउड बेस्ड सोल्युशन वापरायची. त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन असतो की तुमचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर बट यू होस्ट इट इन अ डेटा सेंटर, त्याला कोलोकेशन म्हणतात. सो देर आर व्हेरियस ऑप्शन्स. आय थिंक MSMEच्या दृष्टीने इट मेक्स मोर सेन्स, ॲटलिस्ट टिल यू स्केल अप टू बिकम mid-size enterprise, that you should not waste time in focusing on IT, having your own infrastructure. त्याच्यात तुमचं कॅपिटल एक्सपेंडिचर ब्लॉक होतं. तुमचा फोकस, तुमचं अटेन्शन तुमचं IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेज, अपग्रेड आणि रेक्टिफाय करण्यामध्ये जातं. मी मगाशी आपण बोलता बोलता जसं म्हटलं की फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीमध्ये खूप लोकांचं ट्रॅव्हल होत असेल तर आपण स्वतःचा एअरपोर्ट सेटअप नाही करत. यू नेगोशिएट अ स्मार्टर कॉन्ट्रॅक्ट टू मॅनेज युअर ट्रॅव्हल, वेअर यू गेट मोर इन्सेंटिव्ह, यू गेट मोर फ्लेक्सिबिलिटी, यू गेट बेटर प्रेफरन्स फ्रॉम अ सर्व्हिस प्रोव्हायडर, बट यू डोंट सेटअप एन एअरपोर्ट. एखाद्या ऑर्गनायझेशनची बँकिंग
शी खूप डीप रिलेशनशिप असेल तर दे डोंट सेट अप अ बँक अनलेस इट इज अ बिझनेस डिसिजन, राईट. तर तसं सिमिलरली समजा 1 कोटी 2 कोटी टर्नओव्हरचा एक बिझनेस आहे, तर तुम्हाला किती IT लागणार आहे? ती IT तुम्ही स्वतः विकत घेऊन त्याचा सेटअप करून त्याची सिक्युरिटी, मग त्याची वेब सिक्युरिटी, मग 3 ते 4 वर्षानंतर अपग्रेडमध्ये ते त्याचे ॲसेट रिटायर करणे. वाय शुड यू डू दॅट? देअरफॉर क्लाउड कम्स हँडी. यू हॅव अन ऑप्शन ऑफ पे ॲज यू यूज नाव. सो कॅपेक्स वर्सेस ऑपेक्स तुमचा कॅश फ्लो सोपा होतो. तुम्हाला जसं तुम्ही वापरता तसं तुम्ही पैसे देऊ शकता. दुसरी गोष्ट, यू कॅन यूज, आता समजा ब्लॅक डे आपण म्हणतोय, त्याच्यात 4 ते 5 दिवसात खूप मोठे सेल असतात. म्हणजे समजा त्यावेळेला त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट ही त्यांच्या नॉर्मल डेच्या 20, 30, 40 टाइम्स असते. मग तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला वर्षातनं एकदा किंवा 2दा लागणार आहे, म्हणून तेवढं आपण करायचं का? ज्या वेळेला लागेल तेवढं इलॅस्टिक डिमांडमध्ये आपण कोणाकडून घ्यायचं, वापरायचं. वापरून झालं की यू जस्ट रिटर्न इट अगेन, बिकम लीन अँड स्टार्ट युअर लीन ऑपरेशन. सो ह्या फ्लेक्सिबिलिटीज सगळ्या आज अवेलेबल आहेत क्लाउडमुळे, आणि त्या MSMEनी त्याचा ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे. यू शुड नॉट लॉक अप युअर कॅपिटल ऑर अटेन्शन इन समथिंग विच इज नॉन कोर, असं माझं म्हणणं आहे. संदीप राऊत सर, तुम्हाला मला सेम प्रश्न करायला आवडेल की जेव्हा आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, इव्हन आजच्या टॉपिकमध्ये आपण ते मेन्शन केलेलं आहे, सो डिजिटल ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने MSMEला सपोर्ट करतो? वेल, मी असं म्हणेन की ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तो डिजिटल हा त्याच्यामध्ये एक ॲड झालेला आहे. आपले जे लघुउद्योजक आहेत, MSME जे आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं आणावं आणि डिजिटल टेक्नॉलॉजीज कशा ॲडॉप्ट कराव्या हे फार म्हणजे आपल्या लाईफमध्ये जर आपण म्हटलं तर आधार इज वन ऑफ द बिगेस्ट ट्रान्सफॉर्मेशन आय वुड से. आता तुम्हाला कुठे बँकेत गेलात किंवा कुठे गेलात तर थंब इम्प्रेशन देऊन तुमचं KYC होतं. इजंट इट अ व्हेरी फास्ट प्रोसेस अँड दिस इज द पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. सो जेव्हा केव्हा लघु उद्योजकांना आपली प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची आहे, कस्टमर एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करायचा आहे, ऑपरेशन्स इम्प्रूव्ह करायचे आहेत, प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची, त्यावेळेला त्यांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग सर म्हणाले तसं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. 3D प्रिंटिंग ही जी एक टेक्नॉलॉजी आजकाल फार प्रचलित झालेली आहे. सप्लाय चेनमध्ये तुम्हाला तुमच्या वेंडरवर आणि सप्लायर्सवर कुठेही डिपेंड राहायची गरज नाही. यू कॅन प्रिंट युअर स्पेअर पार्ट्स किंवा रॉ मटेरियल बाय युझिंग 3D प्रिंटिंग. आणि मोठमोठ्या कंपन्या GE किंवा बोईंग ह्या विमान कंपन्यासुद्धा त्यांचे स्पेअर पार्ट्स 3D प्रिंटिंगमध्ये बनवतात. म्हणजे ते परत यू डोंट हॅव टू वेट की 1 महिन्यानंतर मला स्पेअर पार्ट मिळेल मग मी इंजिन बनवेल. सो आपल्या लघुउद्योजकांना पण त्याचा फार मोठा एक सहभाग करता येईल की कुठे कुठे तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी वापरू शकाल, ज्याच्यामुळे या सगळ्या इम्प्रूव्हमेंट एकत्र होतील आणि तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. दॅट्स व्हॉट आय वुड से. विश्वास सर, मला वाटतं इथे असं एकही व्यक्ती नसेल की ज्याने चितळे हे नाव ऐकलं नसेल किंवा ज्याच्या घरी चितळे हा प्रोडक्ट वापरला गेलेला नसेल. लहानापासून म्हणजे सुरुवात दुधाचं, मगाशी सर पण म्हणताना म्हटले की सुरुवात दुधापासून होते, ते रात्री तेच चितळेचे प्रोडक्ट वापरले जातात. सो जेव्हा चितळेंनी हा विचार केला की बाबा ट्रेडिशनल उत्पादन ते ऑटोमेशन, हा विचार तुम्हाला कधी आला आणि ते का करावं असं वाटलं? मुख्य म्हणजे लाईफ बिगिन्स विथ मिल्क. म्हणजे यू स्टार्ट युअर लाईफ विथ ड्रिंकिंग मदर्स मिल्क आणि लेटर ऑन वी टेक केअर ऑफ. सो हाऊ बेस्ट वी कॅन टेक केअर ऑफ यू. तर ह्याच्यासाठी म्हणजे आज माझी ऑर्गनायझेशन जवळजवळ 84-85 वर्षाची आहे. तर प्रत्येक इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी या सगळ्या सेक्टरमध्ये इनोव्हेशन आणि न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्टेशन जर आपण केलं नाही तर यू विल नॉट सस्टेन. कारण जग खूप बदलतंय. तर ऑटोमेशन फॉर द सेक ऑफ ऑटोमेशन न करता, म्हणजे जिथं रिपिटेटिव्ह जॉब्स आहेत की जिथं इसेन्शियली जे जॉब्स ह्युमन्स करू शकत नाहीत. आता बरेचशा वेळेला रोबोटिक्स आणलं जातंय, बरेचशा वेळेला ChatGPT आणलं जाते की बरेचसे जॉब जातील अशी भीती व्यक्त केली जाते. पण तसं न करता एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जिथं ऑटोमेशन, जिथं म्युडियन जॉब आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मशीन्स कॅन डू लॉट ऑफ वर्क, तर अशा ठिकाणी आम्ही ऑटोमेशन आणलेलं आहे. तर बरेचशा ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत की डिस्ट्रीब्युटेड IOs आहेत किंवा पूर्वी कसं ऑटोमेशनमध्ये DCS वापरले जायचे, तर आता डिस्ट्रीब्युटेड IO मध्ये खूप IO लिंक आलं आहे किंवा CIP मी कॉमन इंडस्ट्रियल प्रोटोकॉल्स आलेत की ज्या योगे तुम्हाला हे कनेक्टेड एंटरप्राइज हे करता येतं. तर बेसिकली आयडिया अशी आहे की म्हणजे आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू की आमच्या फॅक्टरीमध्ये जवळजवळ एक 10,000 IOs आहेत, म्हणजे इनपुट्स आउटपुट्स आहेत. तर आमच्याकडे एक सिंगल डिजिटल थर्मामीटर नाही आहे. सगळं जो डेटा आहे त्याचा सगळा डेटा PLC किंवा डेटा स्काडामधून
इन्स्ट्रुमेंटेशन येतो किंवा डिस्ट्रीब्युटेड आयोजमधून येतो. त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ ओनरशिप आणि ते इन्स्ट्रुमेंट मेंटेन करायला लागतात ही सगळी खूप कमी होती. म्हणजे ओव्हरऑल पिक्चरमध्ये कॉस्ट ही खूप महत्त्वाची आहे की ओव्हरऑल कॉस्ट ऑफ ओनरशिप ऑफ ऑटोमेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. सो हाऊ यू ब्रिंग ऑल दॅट टेक्नॉलॉजी ऑन वन प्लॅटफॉर्म की ज्या योगे तुम्हाला मिनिंगफुल रिझल्ट्स मिळतील. आणि आणखी एक गोष्ट मी याच्यात सांगू शकतो की जे आमच्याकडं फॅक्टरीमध्ये जे वर्कर्स आहेत त्याला प्रत्येकाला आम्ही KPI दिली जाते, म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स दिले जातात आणि त्याच्या प्रत्येक पॅनलवर त्याचा KPIचा त्याला डेटा असतो की हाऊ ही इज परफॉर्मिंग आणि व्हॉट वे ही कॅन इम्प्रूव्ह. तर ह्या पद्धतीच्या सिस्टम्स इम्प्लिमेंट केल्यामुळं कारण शेवटी होतं की मॅनेजमेंट डिसिजन्स आहेत ते वर्षाच्या शेवटी किती बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट आहे याच्यावर घेतले जातात. पण फॅक्टरीतला जो वर्कर आहे त्याला जर आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकलो, म्हणजे गिव्ह बॅक फ्रॉम व्हेअर यू गेट इट आमचा एक ब्रीदवाक्य आहे, म्हणजे तुम्हाला मिळतं त्यांना तुम्ही परत द्या. तशी इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्या वर्कर्सना, आपल्या फॅक्टरीतल्या लोकांना, आपल्या प्रोड्युसर्सना द्यायला हवी की जी आपल्याला मिळते आणि त्याच्या ज्या योगे ते इम्प्रूव्ह होतील अशा टाईपच्या सिस्टम्स आम्ही बनवू. सो संदीप दांडेकर सर, जेव्हा आपण क्लाउड कम्प्युटिंगबद्दल बोलतो तेव्हा हे सगळं सर्व्हर बेस असतं किंवा टेक्नॉलॉजी बेस आहे आणि बऱ्याच जण लघुउद्योजकांनाही भीती पण असते की बाबा सर्व्हर म्हटलं की काही ना काही गफलत होते, तर ते किती सेफ असतं आणि ह्याबद्दल लघु आणि सूक्ष्म उद्योजकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? क्लाउड एन्व्हायरमेंट हॅज इव्हॉल्व्ड नाव. आता काय हे नवीन ह्याच्यात काही नाही. जेवढी काही त्याच्यामध्ये सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूची इनोव्हेशन डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे, एक आहे लँडस्केप, थ्रेट लँडस्केप, तर तो सतत चेंज होत राहतो. नवीन नवीन थ्रेट्स क्रिएट होतात, नवीन हॅकर्स असतात त्यांचे. दिस इज अ कॅट अँड माऊस गेम अँड इट विल कंटिन्यू. एव्हरीबडी वॉन्ट्स टू आउट परफॉर्म द अदर. एक आहे सिक्युरिटी प्रोव्हाइड करणारे सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा टूल्स आणि दुसरे आहेत ते ब्रीच करून त्याच्यातून ॲडव्हान्टेज घेणारे हॅकर्स. आणि हे चालूच राहणार. म्हणजे असं आपण कधीच म्हणू शकत नाही कोणीच कधीच की मी 100% सिक्युअर आहे आणि मी आज सिक्युअर आहे म्हणून काहीच न करता मी उद्या पण सिक्युअर आहे. सो यू हॅव टू बी विजिलंट ऑल द टाइम. यू कॅन नेव्हर बी 100% सिक्युअर. सो यू हॅव टू बी स्टील व्हेरी व्हेरी कॉशियस. एक MSME टिपिकली नंबर ऑफ एम्प्लॉईज कमी असतात त्यामुळे तो एक रिस्क कमी आहे. पण तुमचे जे एम्प्लॉईज IO पॉईंट जसं म्हटलं किंवा आपले काही ॲक्सेस पॉईंट्स असतात, सिस्टम लॉग इन्स असतात, ते तुम्ही कंट्रोल करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का ऑन प्रीमवरून क्लाउडवर गेलात तर ह्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतात. अदरवाईज तुम्हाला तुमचा CIO पाहिजे, तुमचा CTO पाहिजे, मग त्याचं वेज बिल तुम्हाला खूप जास्त येतं. बरं, हे हत्ती पाळून त्याला कुत्र्याचं काम देण्यासारखं होतं जोपर्यंत आपली ऑर्गनायझेशन तेवढी मोठी झाली नाही तोपर्यंत. म्हणजे तुम्ही कुठेतरी 50-60 लाख 70 लाखाचा एक CIO घेणार आणि त्याला काय सांगणार तर माझे 2 सर्व्हर आहेत ते मॅनेज कर, तर तो येणार नाही तुमच्याकडे, तो राहणार नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यातच अडकून राहाल. तर त्याच्यापेक्षा तुम्ही कुठलेही जे काही अवेलेबल क्लाउड ऑन डिमांड सोल्युशन्स आहेत दे आर व्हेरी व्हेरी सिक्युअर टुडे. त्यामुळे कुणाला जर का हा एक मुद्दा असेल, अँड दिस इज ऑल अबाउट एज्युकेशन, दिस इज ऑल अबाउट अवेअरनेस, तर जेवढं आपण वाचू, लोकांशी बोलू, रेलेव्हंट लोकांशी एक्सचेंज ऑफ नॉलेज करू, तेवढा कॉन्फिडन्स आपला वाढत जातो. त्यामुळे एंटरप्रेनरला IT सॅव्ही होणे हे आवश्यक आहे. म्हणजे जरी तुमचा हा डिसिजन असेल, आज मी चितळे साहेबांशी बोलतोय, ऑनेस्टली आय एम इम्प्रेस्ड विथ द काइंड ऑफ IT ही नोज. पॉसिबली ही नोज मोर IT देन आय नो. आणि हेच असला पाहिजे ट्रेट कुठल्याही एंटरप्रेनरचा. माझा हा डिसिजन असू शकतो की माझी IT आउटसोर्स आहे, पण म्हणजे काय आहे हे मला एक्झॅक्टली कळलं पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी एंटरप्रेनर. तुम्हाला IT लँडस्केप, त्याचे अपग्रेड्स, त्याची कॉस्ट, त्याचे थ्रेट लँडस्केप हे कळलंच पाहिजे, इवन इफ यू आर आउटसोर्सिंग. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जी आपण ज्याबद्दल बोलतो तेव्हा डेटा ॲनालिटिकल काय रोल प्ले करतं आणि MSMEनी त्याबद्दलची कुठली गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे? वेल, अनालिटिक्स आता बघायला गेलं तर 24/7 सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला जे आजकाल मोबाईलवर सुद्धा बँकेचे SMS येतात की तुम्हाला 5 लाख लोन फ्री देतोय, किंवा फ्री म्हणजे नॉट फ्री, पण तुम्हाला हे 5 लाख लोन देतोय. तर 5 लाख बँकेकडे नंबर येतो कुठून? तर तुमच्या प्रोफाईलवर ॲनालिटिक्स करून, किंवा फेसबुकवर आपण जे काय सर्फिंग करतो, इंस्टाग्राम जे काय बघतो, आपली जी डिजिटल फुटप्रिंट आपण क्रिएट करतो त्याच्यावर बिझनेसवाले लोक किंवा बिझनेसेस ॲनालिटिक्स करतात. म्हणजे डेटाचा तो ॲनालिसिस करून तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही काय बाय करू शकता ह्याच्यावर त्यांचा अभ्यास सुरू होतो. सो MSMEला सुद्धा ॲनालिटिक्स हे फार इम्पॉर्टंट आहे. त्या दृष्टीने मग त्यांना कस्टमरचं ॲनालिटिक्स करू शकतो.
शकता की त्यांना कुठली प्रॉडक्ट्स आवडतात, त्यांना कुठल्या सर्व्हिसेस चालतात, किंवा ते कुठल्या सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्टबद्दल कंप्लेंट करतात. आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता तेव्हा त्या दृष्टीने मग इम्प्रूव्हमेंट्स पॉसिबल होतात. म्हणून डेटा ॲनालिटिक्स हे प्रत्येक बिझनेसला अतिशय महत्त्वाचं फील्ड आहे. आणि तुम्ही नक्कीच म्हणजे PhD स्टॅटिस्टिक्स अशा प्रकारचे किंवा MSc स्टॅटिस्टिक्स या प्रकारचे लोक हायर करायला पाहिजेत, ज्यांना त्या बिझनेस प्रॉब्लेमवरनं काहीतरी सोल्युशन काढता येईल. आणि ॲनालिटिक्स कसं आहे, एक क्रिस्टल बॉल आहे की पुढे जाऊन 2 महिन्यांनी तुमचा रेव्हेन्यू किती होईल याला म्हणतात एक फोरकास्टिंग. तो एक ॲनालिटिक्सचा भाग झाला. म्हणजे आज आपण जर रेअर व्ह्यू मिरर गाडीचा बघितला तर आपल्याला फक्त मागचं दिसतं, पण पुढे बघण्यासाठी तुम्हाला ॲनालिटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जाऊन कंपनीचं काय होईल हे जर तुम्हाला आत्ता कळायचं असेल तर ॲनालिटिक्स गरजेचं आहे. कारण तुम्हाला एवढी कॉम्पिटिशन आहे आजकाल बाहेरच्या जगामध्ये की तुम्ही स्वतः जर ॲनालिटिक्स केलं नाही तर तुमचे कॉम्पिटिटर ॲनालिटिक्स डेटा करून तुमचे कस्टमर घेऊन जातील आणि यू हॅव टू शट डाऊन द डोअर. दॅट्स दॅट. विश्वास सर, मगाच्याच प्रश्नाला जोड प्रश्न असा आहे मला की अजूनही बहुतांशी जे उद्योजक आहेत ते ट्रेडिशनल उत्पादनामध्येच गुंतलेले आहेत. सो हे जे आपलं इंडस्ट्री 4.0 म्हणतो की जे ऑटोमेशन आपण म्हणतो ते कशा प्रकारे एक नवीन रूप देतं ट्रेडिशनल उत्पादनाला? इन्फॉर्मेशन म्हणजे IoT बद्दल आजकाल खूप बोललं जातंय. तर IT आणि OTचं इंटिग्रेशन म्हणजे ऑपरेशनल टेक्नॉलॉजीज आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या जो दोन्ही जेव्हा ब्रिज होतात, वेन दे ब्रिज टुगेदर, त्याच्यामुळं जो फॅक्टरीचा जो डेटा आहे आजकाल होतं आहे काय की एक समजा आपण एक उदाहरण घेतलं, एक CNC लेथ घेतला, तर त्या CNC लेथला तुम्ही काहीतरी एक प्रोग्राम करताय की ज्याप्रमाणे तो CNC लेथ प्रोडक्शन करतोय. आता हाच जर डेटा तुम्ही एखाद्या समजा डेटा क्लाउडमध्ये नेला तर त्याचा अपटाईम किती, डाऊन टाईम किती, त्याचे टूल्स किती वापरले, किंवा त्याच्यामधून जो मिनिंगफुल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला मिळाली तर यू कॅन इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी ऑफ युअर प्लांट. तर आम्ही व्हॉट वी आर डुईंग अँड व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड टुडे नाव इज, हा आता आमचा जर समजा फॅक्टरी डेटा जो आहे तर तो तुम्ही डेटा लेकमध्ये घेऊन जाऊ शकता. डेटा लेकमध्ये घेऊन तुम्हाला त्याच्यावर मॉडेलिंग करता येतं. आणि आता बऱ्याचशा ठिकाणी ज्या प्रोसेस इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्लांट सुद्धा पूर्ण मॉडेल करू शकता. म्हणजे एक त्याला स्टेप रिस्पॉन्स देऊन त्याचा एक 6 महिन्याचा हिस्टॉरिकल डेटा आणि त्या डेटावरून त्याचं प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग केलं जातं. आणि त्या प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंगवर आजकाल प्लांट चालू शकतात. म्हणजे आता बऱ्याचशा काही US मधल्या स्टार्टअप्स आहेत त्यांनाही आम्ही मदत करतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लांट मॉडेलिंग हा एक नवीन कन्सेप्ट प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये होते. इव्हन पेट्रो रिफायनरीज आहेत, त्या रिफायनरीज सुद्धा आजकाल मॉडेलिंग वापरतात. कारण ह्युमन ऑपरेटरची टेंडन्सी कशी असते की तो रात्रीची शिफ्ट असेल तर तो 60-70%च इफिशियन्सीनी प्लांट चालवतो, दो ही कॅन रन इट अप टू 100%. मग ह्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी तुमची खूप लूज होते. तर ह्या मॉडेलिंग किंवा अडॅप्टिव्ह कंट्रोल सिस्टम्स नवीन येत आहेत की ज्या योगे त्यातलं ह्युमन एलिमेंट आहे त्याला ऑलवेज ही इज नॉट रेडी टू टेक 100% रिस्क, पण हे मॉडेल्स कॅन टेक 100% रिस्क अँड दे हॅव ॲबिलिटी टू इंजेस्ट ऑल द इन्फॉर्मेशन ऑफ युअर प्लांट. तर ह्या दृष्टीने आता म्हणजे इंडस्ट्री 4.0 मध्ये इन्फॉर्मेशन जी मिळतीये तुम्हाला प्लांटकडून त्याचं इफेक्टिव्ह युसेज हा कसा केला जाईल ह्याच्याबद्दल थ्रस्ट आहे. त्याच्यामुळे ही बरीचशी स्टार्टअप्स येत आहेत की ज्याच्यामध्ये हा डेटा लेकला जातोय, त्या डेटा लेकवरून तुम्हाला इन्फरन्स मॉडेल बनवलं जाते आणि त्याच्यानंतर त्याचं जे कोड आहे ते त्या तुमच्या PLC मध्ये किंवा DCS मध्ये जाते की ज्या योग्य प्लांट इफिशियंट होईल. तर दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग टुडे इन द इंडस्ट्री. दांडेकर सर, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करताना इफेक्टिव्ह डाटा गव्हर्नन्स किंवा कंप्लायन्स करता कुठल्या गोष्टी एन्श्योर करणं गरजेचं असतं? मला असं वाटतं MSME मध्ये गव्हर्नन्स एवढा क्रुशल नसतो अंटिल दे हॅव रिअली ग्रोन. जो गव्हर्नन्स तुम्हाला आवश्यक आहे तो आहे तुमच्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी आणि दुसरं गव्हर्नमेंटचे जे स्टॅच्युटरीज असतील त्याच्यासाठी. क्लाउड गव्हर्नन्स मला नाही वाटत एवढा रेलेव्हंट आहे फॉर MSMEs until they have really become, like I said, mid-size enterprise. But at the same time थोडासा नॉन रेलेव्हंट आहे. पण 2 गोष्टी मला जरूर इथे सांगायला लागते. एक, चितळे साहेब तुम्ही फार महत्त्वाची गोष्ट मगाशी म्हणालात की ट्रेंड म्हणून काही करण्यात पॉईंट नसतो आणि ते आपला अवेअरनेस आहे. म्हणजे वन्स अंडरस्टँडिंग की व्हॉट इज इंडस्ट्री 4, व्हॉट टूल्स आर अवेलेबल, माझा स्वतःचा कोर बिझनेस काय आणि त्याचा लँडस्केप काय आहे. तर ट्रेंड म्हणून कुठली गोष्ट आपण करू नये. तो करतोय म्हणून मी केलं हे आज फॅशनमध्ये आहे, बिकॉज दॅट विल फोर्स यू टू टेक अ रॉंग स्टेप. यू विल स्पेंड मनी इन समथिंग दॅट इज आयदर नॉट युजफुल टू यू or maybe even harmful to you. So don't do something because there is a trend. Decide, does this make sense for me? Is this relevant to my business? Do I need it? Is it doing something for my future, for my tomorrow? Then do it. दुसरी गोष्ट,
पॅन्डेमिकने आपल्याला एक शिकवलंय की एक पॅन्डेमिक आला, आपले प्रत्येकाची अशी इच्छा आणि प्रार्थना आहे की परत पॅन्डेमिक येऊ नये, पण येऊ शकतो. अँड वी ऑल नो दॅट इट कॅन हॅपन टुडे. आपल्याला कोणालाच वाटत नव्हतं की जग हे सगळं आपण जे 2 वर्षापूर्वी बघितलं, अनुभवलं, हे कोणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे परत जर तशी काही सिच्युएशन आली तर यू नीड टू थिंग्स ॲट एनी पॉईंट. म्हणजे तुम्हाला कुठल्याही मध्यरात्री मिनिमम ह्युमन डिपेंडन्सी तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग फ्लोमध्ये असलं पाहिजे. जितकी कमी ह्युमन डिपेंडन्सी असेल तेवढं यू विल बी एबल टू वेदर सच काइंड ऑफ डिसरप्शन. दुसरी गोष्ट, तुम्हाला मोबिलिटी पाहिजे. म्हणजे एका दिवसात आपण लॉकडाऊन झाला, लोकांनी घरी बसायला लागलं, अँड देन व्हॉट हॅपन्स. तुमची जर का ह्युमन डिपेंडन्सी असेल किंवा मोबिलिटी नसेल तर तुमचे वर्कर्स जोपर्यंत तिथे जाऊन मशीनवर उभे राहत नाहीत तोपर्यंत काम होणार नसेल तर युअर मॅन्युफॅक्चरिंग स्टॉप्स, युअर इंडस्ट्री स्टॉप्स, वेदर इट इज लॉजिस्टिक्स, डिस्ट्रीब्युशन, मॅन्युफॅक्चरिंग, इट स्टॉप्स. सो यू हॅव टू सी दॅट ॲज मच पॉसिबल आय शुड बी एबल टू रन माय बिझनेस रिमोटली वेर एव्हर आय एम सिटिंग, वेर एव्हर माय पीपल आर सिटिंग, विथ मिनिमम पॉसिबल पीपल अवेलेबल फिजिकली ॲट साईट. तर हे 2-3 गोष्टी मला वाटतं महत्त्वाच्या. संदीप राऊत सर, आपण जेव्हा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा उल्लेख करतो तेव्हा प्रामुख्याने कुठले सेक्टर ह्याच्यामध्ये येतात आणि MSME तिथे कुठे फिट होतो? आय वुड से सेक्टर्स तर सगळेच सहभागी व्हायला पाहिजेत. आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट गुड्स किंवा CPG जे आपण म्हणतो, या लोकांनी हे सगळ्यात पहिलं चालू केलं. कारण आपण एंड कन्झ्युमर आहोत. मला कुठलं प्रॉडक्ट आवडतं, मला त्या प्रॉडक्टचा काय उपयोग करता येईल, यासाठी पहिली सुरुवात CPG वाल्यांनी केली, म्हणजे रिटेल सेक्टरने चालू केली. आणि सगळ्यात उशिरा करणारे लोक हेल्थकेअर आय वुड से. पण आता ते जसं संदीप सर म्हणाले, पॅन्डेमिकमुळे हेल्थकेअरवाल्यांना सुद्धा डिजिटल करावं लागलं. म्हणजे टेलिमेडिसिन हा जो प्रकार नंतर चालू झाला की बाबा डॉक्टर लोक कुठेतरी भलतीकडे होते, पेशंट कुठेतरी भलतीकडे होते, आणि त्यांनी त्यांचे सिम्पटम सांगितले, त्यांनी गोळ्या दिल्या, आणि मग त्या प्रकारे बऱ्याचशा पेशंट्सना त्यांना वाचवता आलं. सो हेल्थकेअर हा सेक्टर हळूहळू करतोय. पण अशी कुठलाही सेक्टर नाही ज्याच्यामध्ये डिजिटल पॉसिबल नाही. अँड इट इज द ओनली ऑप्शन आय वुड से गोईंग फॉरवर्ड. प्रत्येक बिझनेसने डिजिटलचा काही ना काहीतरी उपयोग करायला पाहिजे, त्यांना स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, कस्टमरचा एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी अतिशय आवश्यक. चित्र सर, मगाशी आपण जेव्हा डिस्कस करत होतो, इव्हन आधी पण आपलं बोलणं झालेलं, तेव्हा तुम्ही कन्सेप्टबद्दल सांगितलं, ग्लास टू ग्रास. सो मला ते आमच्या उद्योगाच्या सगळ्यांना ऐकायला आवडेल की बाबा नक्की हे ग्लास टू ग्रास काय आहे. मला वाटतं पॅन्डेमिकचा उल्लेख झाला. आम्ही 2 पुणेकर आज इथं आहोत, तर 12 ते 3 बंद ह्या मानसिकतेमधून आम्ही सगळे आलेली लोक आहे असं मी म्हणेन. पण ह्या पॅन्डेमिकनी काय शिकवलं तर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग इज नॉट अलोन ए फोर्टे. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं कंझ्युमरपर्यंत पोचणं, त्याची मोबिलिटी ॲप्लिकेशन्स बनवणं आणि डिलिव्हरी त्यांना करणं, ही सगळी ॲप्लिकेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा हा ग्रास टू ग्लास जो प्रोग्राम आहे, ह्या पॅन्डेमिकच्या टाईममध्ये आम्ही हा सुरू केला की ज्याच्यामध्ये जो फार्मर आहे, त्या फार्मरचं ॲनिमल आहे की जे ग्रेज करते, त्याच्या ग्रासवर ते मिल्क प्रोड्यूस करते, त्याच्यापासून जो कंझ्युमर दूध रोज कंझ्युम करतोय, ते दूध, ते ग्लास, ही सगळी जी प्रॉडक्ट जर्नी आहे ती डिजिटायझेशन करायचं हे काम आम्ही आत्ता ह्या गेल्या 2-3 वर्षात करतोय. आणि ती पूर्ण मॉडर्न ॲप्लिकेशनमध्ये करायची, याच्यासाठी आम्ही बरेचसे क्युबरनेट सारखे, तांझू सारखे प्लॅटफॉर्म्स वापरतोय की जे ॲग्नॉस्टिक आहेत, की जे तुम्हाला इझिली क्लाउडमध्ये नेता येतात. जेव्हा बस्ट असतो तेव्हा क्लाउडमध्ये नेता येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा आज सण असेल तर त्या प्रोडक्टची डिमांड खूप असेल, पॉईंट ऑफ सेल्सची खूप डिमांड असेल, तर ते क्लाउडमध्ये तुम्हाला बस्टेबल नेता येतात की परत तुमच्या ऑन प्रेम आणू शकता. तर हे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, काऊस टू क्लाउड, त्याच्यानंतर आम्ही हे ग्रास टू ग्लास इम्प्लिमेंट केलं. तर ह्या ग्रास टू ग्लासमध्ये म्हणजे आमच्याकडं म्हणजे लॅटरल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही बाजूनी आपल्याला वी हॅव टू थिंक. तर ॲनिमल डेटा, कारण आपण जे दूध कंझ्युम करतोय की त्याच्यामध्ये A2 मिल्क आहे, जेनेटिक्स आहे, ज्या योगे ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी वाढता येईल. म्हणजे आपण जर जस्ट टू गिव्ह यू आयडिया की आपण जगामध्ये सगळ्यात जास्त मिल्क प्रोड्युसर आहोत. आज आपण नंबर 4 इकॉनॉमीमध्ये आहोत, तसे नंबर 1 मिल्क प्रोडक्शनमध्ये आहे. पण ॲट द सेम टाइम मिल्क प्रोडक्शन पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपण पहिल्या 10 मध्ये पण नाही आहे. तर व्हॉट वी डिड इज टू हॅव लॅब्स विच विल प्रोड्यूस DNA सिक्वेन्स्ड ॲनिमल्स. आम्ही जगातली जी सगळ्यात टॉपमोस्ट जेनेटिक्स कंपनी आहे त्याच्याबरोबर आम्ही कोलॅबरेट केलं. त्याच्याकडून जे बेस्ट जिनोमिकली बुल्स आहेत ते सिलेक्ट केलेत. आणि ह्या ग्रास टू ग्लास प्रोग्राममध्ये हे जेनेटिक्स जेव्हा फार्मरच्या गाईला किंवा म्हशीला जे पाडे होतंय ते जेनेटिक्स चांगलं जावं की ज्या योगे त्याच्या आईपेक्षा तिची डॉटर परफॉर्मन्स चांगला राहील, तिची हेल्थ चांगली राहील,
तिला डिसिजेस येणार नाहीत. म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी आम्ही जवळजवळ 50 लाख ते 1 कोटी सिमेंट डोस, म्हणजे दरवर्षी 50 लाख वासरं आमच्या ह्या ग्रास टू ग्लास प्रोग्राममधून अख्ख्या भारतामध्ये होत आहेत. तर हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे आणि त्याच्यामधली नेक्स्ट स्टेप आम्ही आत्ता करतोय ती म्हणजे सेक्स क्यूड सीमेन. कारण आता आजकाल काय होतं की बऱ्याचशा लोकांना जे मेल्स आहेत ते कोणी वापरत नाही, ट्रॅक्टर्स येत आहेत, यांत्रिकीकरण होतंय, तर त्याच्यामुळं कुणालाही मेल्स नको आहेत. म्हणजे जेंडर बायस इज ऑन फिमेल नाव, एव्हरीबडी वॉन्ट्स फिमेल. तर भारतामध्ये पहिल्यांदा म्हणजे किंवा एशिया पॅसिफिकमध्ये पहिल्यांदा आपण जेंडर स्क्यू लॅब एस्टॅब्लिश केली आहे. त्याचं नाव आहे ब्रह्मा. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर त्याच्यामध्ये ब्रह्मा हा क्रिएटर आहे, म्हणजे इट क्रिएट समथिंग. तर ही ब्रह्मा लॅब जेंडर स्क्यू सिमेंट बनवती. त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना वाटतं की डेअरीवाला माणूस IT च्या लोकांच्यावर काय बोलतोय. तर त्याच्यामध्ये हायली ॲडव्हान्स लेसर्स, ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स एअर हँडलिंग, ॲडव्हान्स प्रोडक्शन डेटा, म्हणजे ह्याच्यामध्ये एक सर्व टेक्नॉलॉजीचा संगम हा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आहे की ज्याच्या योगे तुम्हाला गाईला गायच होईल, म्हशीला म्हैसच होईल. आणि सक्सेसफुली लास्ट 4 years वी आर प्रोड्युसिंग आणि मिलियन्स ऑफ फार्मर्स आर गेटिंग बेनिफिटेड. तर ही सगळी जी जर्नी आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची ग्रास टू ग्लासमध्ये म्हणजे रिव्हर्स ट्रेडिंग. म्हणजे आता तुम्ही काय करता, एखादं प्रोडक्ट बनवतोय आपण MSME मध्ये, तर ते परत प्रॉडक्ट जाऊन कंझ्युमरपर्यंत पोहोचतंय आणि कंझ्युमरकडून परत तुम्हाला पैसे येत आहेत. तर हे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते पूर्ण डिजिटाईज कसं करता येईल. म्हणजे पॉईंट ऑफ सेल्स आमचं आहे आणि पॉईंट ऑफ परचेस आहे, पॉप टू पॉस असा आमचा एक कन्सेप्ट आहे. तर हे सगळी आमची जी ठाण्यामध्ये पण एक्सप्रेस आहेत ती सगळी आमची कनेक्टेड आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही एक भाकरवडीचं पाकिट किंवा श्रीखंडाचा बाउल जरी घेतला तर तो आम्हाला लाईव्हली दिसतोय की तुम्ही ह्या कंझ्युमरनी हा ठाण्यातल्या ह्यानी घेतलेला आहे. तर हे ग्रास टू ग्लासचं आमचं स्वप्न आहे की ज्याच्या योगे फार्मर्सना बेस्ट जेनेटिक्स मिळेल, बेस्ट प्रोडक्टिव्हिटी मिळेल, ॲट द सेम टाइम्स कंझ्युमरला पण चांगलं प्रोडक्ट मिळेल. जेव्हा आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वळतो इंडस्ट्री 4.0च्या ओरामध्ये, तेव्हा अपस्किलिंग आणि रिस्किलिंग जो आपण वर्कफोर्सला करतो तेव्हा काय स्ट्रॅटेजीज अंमलात आणाव्या लागतात? वेल, आता जेव्हा मी एका कंपनीचं डिजिटल पोर्टफोलिओ लीड करत होतो तेव्हा आम्हाला असा प्रश्न आला की एवढ्या 17-60 टेक्नॉलॉजी येत आहेत, कुठल्या टेक्नॉलॉजीवर लोकांना स्किल करायचं? कारण एव्हरी 1 month ऑर इवन 15 days न्यू टेक्नॉलॉजी इज कमिंग अप. सो बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, ऑगमेंटेड रियालिटी आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे, साहेब म्हणाले तसं वेगवेगळे जेनेटिक्स. म्हणजे आता हे रिव्हर्स मेंटॉरिंग म्हणायला हरकत नाही. मगाशी ते म्हणाले की डेअरीवाला IT ला काय सांगेल, पण ऑब्व्हियसली दे आर डुईंग अ लॉट. तर आय वुड से तुमच्या कस्टमर कुठले कुठले टेक्नॉलॉजी वापरतात ते बघा, तुमचे टॉप 5 कस्टमर्स काय करतात ते बघा आणि त्याप्रमाणे तुमच्या वर्कफोर्सला ट्रेन करा. म्हणजे उगाच नाही तर मग एक ना धड भाराभर चिंध्या अशी आपली जी मराठी म्हण आहे की तुम्ही सगळ्याच टेक्नॉलॉजीवर अपस्किल करायला जाऊ नका. फार फार तर 3 किंवा 4 अशा टेक्नॉलॉजी तुम्ही सिलेक्ट करा, पण त्या तुमच्या कस्टमरकडे असल्या पाहिजेत, नाहीतर अदरवाईज इज वेस्ट ऑफ एफर्ट. सो आय वुड से टॉप 5 कस्टमर सिलेक्ट करा, त्यांच्याकडे ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या बघा आणि मग तुमच्या वर्कफोर्सला तुम्ही ती ट्रेनिंग देणं हे व्यवस्थित होईल, म्हणजे त्याचा उपयोग पण होईल. अदरवाईज तुमच्या कस्टमर्सना असं वाटेल की अरे मी बिग डेटा म्हणतोय आणि तुम्ही मला भलतंच काहीतरी देतात. सो दॅट्स वेअर आय वुड से स्ट्रॅटेजी तशी तुम्हाला क्रिएट करणं फार महत्त्वाचं. आय थिंक म्हणजे बऱ्याचशा वेळेला होतं काय की MSMEच्या आम्ही पण काय फार मोठे असं काय मानत नाही, पण बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन जे आहे म्हणजे आपण ज्या काही बिझनेस प्रोसेस करतोय, म्हणजे बऱ्याचशा वेळेला काय होतं की मोठे मोठे शब्द म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फार काही मोठं आहे. तर आय वॉन्ट टू मेक इट व्हेरी सिम्प्लिफाईड. तर तुम्ही जेव्हा तुमचं जी इंडस्ट्री आहे ती एक टँडम मध्ये चालायला लागते किंवा डेटा आहे की ज्याच्यामध्ये तुमची इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यात माणसं आहेत, यांचं सगळ्यांचं अपस्केलिंग जर आपल्याला करता आलं तरच त्याच्या पूर्ण बिझनेस प्रोसेस जी आहे त्याचं ऑटोमेशन होऊ शकतं. तुम्हाला ट्रेंडिंग कळू शकतं की तुम्ही डिसिजिव्ह काहीतरी डिसिजन घेऊ शकता. म्हणजे नॉर्मली होतं काय की हा एक इन्फॉर्मेशन पिरॅमिड असतो आणि त्याच्या पिरॅमिडमध्ये तुमचे वर्कर्स आणि हे सगळे बॉटम लेवलला असतात, त्याच्यानंतर मध्ये तुमचे ऑफिसर्स येतील आणि नंतर डायरेक्टर्स येतील आणि मग काय तुमचे शेअर होल्डर असतील किंवा ओनर्स असतील अशी येतात. जेव्हा ती इन्फॉर्मेशन जेव्हा ज्या पिरॅमिडच्या खाली असते, सगळ्यात बॉटम लेअरला असते, ती जर इझिली वरती जाऊ शकेल आणि वरून जी काय स्ट्रॅटेजी आहे ती खाली येऊ शकेल, असा जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा फ्लो किंवा बिझनेस प्रोसेसचा फ्लो आपल्याला जर एस्टॅब्लिश करता आला तर आपली प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की आमच्याकडे प्लांटमध्ये समजा एखादी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसचा डेटा त्याचं मॉडेल केल्यानंतर समजा एखादा प्लांट फाऊल झाला, म्हणजे काही खराब झाला,
ओव्हरहीट झाला तर किती वेळा ओव्हरहीट होतो, किती वेळेला त्याला आम्ही गोल्डन बॅच असं म्हणतो. जो ऑपरेटर सगळ्यात जास्त चांगलं प्लांट चालवतो मग त्याचे पॅरामीटर्स आम्ही कॅप्चर करतो. मग तो कसा त्यांनी चांगला चालवला, मग काय पॅरामीटर्स आहेत, मग ते पॅरामीटर्स अनालाइज करून त्याला रिवॉर्ड करायचं आणि ऍट द सेम टाइम तो डेटा कॅप्चर करून कंट्रोल्स पण त्याच्यावर आणायचे की त्या बाकीच्या ऑपरेटरना त्याच्यासारखाच तो प्लांट चालवायला लागला पाहिजे. तर ही प्रोसेस जी आहे अपस्केलिंग मध्ये ही खूप महत्वाची आहे. नुसता गेटिंग डेटा इज नॉट देर इज नो use of that data, but listen, until you don't use that data wisely there is no point in gathering the data. कारण बऱ्याचशा वेळेला होतंय काय की इतका सगळा डेटा येत असतो त्याच्यातून मिनिंगफुल म्हणजे थोडक्यात समजा तुम्ही सिम्फनी ऑर्केस्ट्रा आहे आणि त्या ऑर्केस्ट्रामध्ये एक जरी विसंवादी असेल तर तो तुम्हाला लगेच पिकअप करता येतो. तशी तुमची फॅक्टरी पूर्ण संवादाने जर चालली किंवा इन्फॉर्मेशन जी आहे, इन्फॉर्मेशन फ्लो आहे, ऑटोमेशन फ्लो आहे, माणसं आहेत, ती सगळी संवादाने चालली तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. मग हे सगळं करायसाठी या सगळ्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची उपयोग करतायत. सर, उद्योजक म्हटलं की चॅलेंजेस आलेच, बरोबर. म्हणजे छोटा असो किंवा उद्योजक मोठा असो, चॅलेंजेस प्रत्येकानंच येतात. तर आपल्या या इंडस्ट्री रिलेटेड काही स्पेसिफिक चॅलेंजेस आहेत ते कसे ॲड्रेस करता येतात इन जनरल सगळं? बऱ्याचशा वेळेला काय होतं की आपण जेव्हा विचार करतो म्हणजे एक स्वॅट अनालिसिस आपण स्वतःचं करायला हवं. म्हणजे आपल्या स्ट्रेंथ काय, आपल्या विकनेसेस काय आहेत आणि थ्रेट्स काय. तर थ्रेट लँडस्केपमध्ये कॉम्पिटिटर्स नवीन काय प्रॉडक्ट बनवत आहेत, आपल्या स्ट्रेंथ म्हणजे आपलं काय कस्टमर आहेत, काय आपली प्रॉडक्ट काय चांगली आहेत. मग ह्या स्वॅट अनालिसिसचा उपयोग आपलं बिझनेस ट्रान्सफॉर्म करायला जेव्हा वापरला जाईल, याच्यासाठी जेव्हा काही तुम्ही सिस्टम्स बनवता किंवा बिझनेस प्रोसेसेस इम्बाईब करता त्या वर्क कल्चरमध्ये, दॅट रिअली हेल्प्स यू इन ए लॉंगर टर्म. तर उदाहरणार्थ आमच्या बिझनेसमध्ये की पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे भारताची. तर एक ॲनिमल साधारण 3 ते 4 लिटर देतं दिवसाला, व्हेरॅज बाहेरच्या जगामध्ये साधारण ॲव्हरेज 30 लिटर देतं आणि 4 लिटर देतं. तर मग ही आपली काय विकनेस आहे. सो कॅन वी इम्प्रूव्ह दॅट. तर आम्ही हे जी मगाशी तुम्हाला बोललो की ही जी आम्ही जी फॅसिलिटी बनवली आहे की ज्याच्यामध्ये DNA म्हणजे टेक्नॉलॉजी कशी वापर करता येते. तर DNA सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान साधारण 2000 सालात आलं. साधारण 2010 ते 2015 मध्ये US मध्ये DNA सिक्वेन्स काउस झाल्या आणि त्यांनी काय केलं की हे DNA सिक्वेन्सिंग करून त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं टेक्निकली जास्त सांगतोय म्हणजे जिनोटाईप आणि फिनोटाईप म्हणजे दिसतं कसं आणि आत काय असतं हे जर तुम्हाला कळायला लागलं, म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीची तुम्हाला म्हणतात की आपल्याला पल्स कळाली त्याची, तर तसं त्या काऊचं जेनेटिक्स काय आहे ते इम्प्रूव्ह कसं करता येईल ह्याची जर DNA सिक्वेन्सिंगने तुम्हाला जर डेटा मिळाला तर ह्याच्यामध्ये खूप मोठी तुम्ही क्रांती करू शकता. देन वी अनालाइज की आमच्या इंडस्ट्रीमध्ये आमचं विकनेस हा पर ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी आहे. सो हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह. तर आमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरनी सांगितलं की हा नॉन कोअर बिझनेस आहे, याच्यात कशाला शिरायचं, याचा काय फायदा होणार आपल्याला. जेनेटिक्स चांगलं देऊन तुम्हाला काय फायदा होणार, आम्हाला काय फायदा होणार, किती पैसे मिळणार. तर आज मी सांगतो की ही ब्रह्मा आम्ही जेव्हा जनरेट केली तर आज तिथं त्या जेनेटिक फॅसिलिटीमध्ये 100 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही जेनेटिक फॅसिलिटी युनिक आहे आणि मला सांगायला आनंद आहे की आम्ही आमचा ROI येतोय. तर नुसतीच ऑटोमेशन करणं किंवा टेक्नॉलॉजी आणणं हा फायदा नाही आहे. एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही तुमच्या सोसायटीला तुम्ही काय परत देऊ शकता, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकता, हाही एक मोठा सस्टेनेबिलिटीचा एक इश्यू आहे. कारण आपल्याला 80-85 वर्ष हे तुम्हाला इंडस्ट्री चालवायची जर असेल तर तुम्हाला तुमचे जे पार्टनर्स आहेत त्यांची ग्रोथ पण पार्टनर इन प्रोग्रेस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या योगे तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीजनी त्या फार्मरचं किंवा तुमच्या कंझ्युमरला चांगलं प्रोडक्ट मिळण्यासाठी हाऊ वी कॅन यूज इट, दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू डू. थँक्यू सर. आपल्याकडे थोडा वेळेचा अभाव असल्यामुळे मी एक शेवटचा प्रश्न संदीपराव सर तुम्हाला विचारतोय की जेव्हा आपण MSMEs आणि या सगळ्या वार्ता करतो आणि जेव्हा आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वगैरे बनतो, अशी एखादी केस स्टडी तुम्ही आमच्या उद्योजकांना सांगू शकाल का जिथे ह्या गोष्टी त्यांना ॲक्च्युअली त्या गोष्टीमुळे फायदा झालेला आहे? वेल, स्वतः मी बरेचसे तसे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे प्रोजेक्ट डिप्लॉय केलेले आहेत. सो एक केस स्टडी मी अशी सांगू शकतो. एक फॅक्टरी होती, अशा या आपल्या ज्या टाईल्स दिसत आहेत तशी टाईल्स मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी होती आणि त्यांच्याकडे फॅक्टरीमध्ये साधारण 27 मशीन्स होते आणि प्रत्येक मशीनमध्ये काहीतरी वेगवेगळी प्रक्रिया व्हायची टाईल्सवर. सो पहिल्यामध्ये समजा त्यांनी नॉर्मल
रॉ मटेरियल टाकलं, दुसऱ्यामध्ये त्याच्यावर 100 पाऊंडचं प्रेशर यायला पाहिजे, तिसऱ्यामध्ये 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते मटेरियल तापायला पाहिजे, चौथ्यामध्ये आणखी काय काय होणार. असं करत 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 27व्या मशीनमधून ते टाईल, ही खालची जी आपल्याला दिसते फ्लोअरची टाईल, ती बाहेर येते. आता हे करताना त्यांच्याकडे असं कुठेही मेकॅनिझम नव्हतं की त्यांना इमिजिएटली कळायला पाहिजे की अरे हे प्रेशर 100च्या ऐवजी 110 गेलं किंवा टेम्परेचर 100च्या ऐवजी 90वर आलंय. कारण ही जरा जरी थ्रेशोल्डच्या खालीवर गेली तर अख्खी बॅच वेस्ट व्हायची त्यांची, आणि हा त्यांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक व्हायचा. सो त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की जसे साहेब म्हणाले तसे इंटरनेट ऑफ थिंग्स, आम्ही सेन्सर लावले त्या प्रत्येक मशीनला, आणि तो थ्रेशोल्ड त्यांच्या प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल म्हणजे PLC म्हणतो आपण, किंवा HMI पण असतात, ह्युमन मशीन इंटरफेस, त्याच्यामधनं आम्ही तो डेटा कलेक्ट केला आणि तो रिअल टाईम क्लाउडमध्ये त्याला मॉनिटर करत गेलो. ज्या ज्या वेळेला तो थ्रेशोल्डच्या खाली किंवा वर जाईल तेव्हा इमिजिएट प्लांट इंचार्जला एक मेसेज जायचा, किंवा जो ऑपरेटर आहे त्याला पण इमिजिएट कळायचं की हे काहीतरी चुकतंय. म्हणजे अख्खी बॅच वेस्ट होईपर्यंत थांबण्यात काही पॉईंट नसायचा. तिथल्या तिथे ते मशीन बंद करून थांबायचे, चेक करायचे आणि लगेच ते. सो हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, की तुम्हाला रिअल टाईम डिसिजन घेता येतात. तुम्ही कार रेसिंगचे व्हिडिओज बघत असाल, फॉर्म्युला 1 कार रेसिंग, त्यावेळेला 250 km/h जेव्हा ती गाडी जात असते तेव्हा त्याचं टायरचं प्रेशर किती आहे, ऑइल किती गरम झालं आहे, इंजिन किती गरम झालं आहे, हा रिअल टाईम डेटा कलेक्ट करणं आणि त्याला ड्रायव्हरला पिटमध्ये बोलवणं आणि इमिजिएट टायर चेंज करणं, हे रिअल टाईम जे होतं ते डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन किंवा डिजिटायझेशनमुळे शक्य होतं. सो रिअल टाईम डिसिजन मेकिंग तुमच्या बिझनेसमध्ये लागणार, आणि ते करण्यासाठी डिजिटायझेशन इज द अगेन आय वुड से ओनली ऑप्शन गोईंग. कारण याच्यामध्ये मॅन्युअल आपल्याला करताच येण्यासारखं नाही. आता तुम्ही आत्ताची केस बघा, आपले एवढे सगळे वर्कर्स अडकले होते बोगद्यामध्ये, राईट. 17 दिवस ते लोक आतमध्ये होते. ह्याच्यामध्ये कुठेतरी जर डिजिटायझेशन आपण आणलं असतं तर जरा आणखी सोयीस्कर झालं असतं त्या लोकांना मदत करणं. पण येस, दिस इज अ केस. मी स्वतः भरपूर अशा डिप्लॉय केलेल्या. थँक्यू सो मच सर. सर आय वॉन्ट टू ॲड समथिंग हिअर. बेसिकली काय होतं की बऱ्याचशा वेळेला युसेज ऑफ टेक्नॉलॉजी टू मेक लाईफ इझियर असा वापरल्या जात नाही. तर आम्ही आमच्या जो काउस टू क्लाउड म्हणून एक प्रोग्राम ड्राईव्ह केला, त्याच्यामध्ये 50,000 गायींचा प्रोडक्शन, काही मशीनचा प्रोडक्शन डेटा, त्यांची ब्लड प्रोफाईल्स, त्यांची ॲनिमल हेल्थ, हा सगळा आम्ही रिअल टाईम बेसिसवर कॉल सेंटर एस्टॅब्लिश केला आणि त्यांना डेटा त्यांच्याकडून घ्यायचो आणि त्यांना डेटा द्यायचो की तुमची म्हणजे समजा एखादी, आपण आता आजकाल बघतो की तुम्ही कार घेतली की 10,000 किलोमीटर झाले की तुम्हाला कॉल सेंटरकडून फोन येतो की 10,000 किलोमीटर झाले, आता सर्व्हिस करा. तर अशा 50,000 गायींना त्यांना काय सर्व्हिस करायला पाहिजे असा डॅशबोर्ड्स आम्ही बनवलेत की ज्या योगे तुम्हाला सांगता येतं की बाबा आज तुझी गाय विणार आहे की तिला काळजी घे, किंवा तिला जे पाडे होणार आहे त्याला व्हॅक्सिनेट कर, त्याचे ब्लड प्रोफाईल्स कर, की ज्या योगे तुम्हाला ही डेटा जो आहे त्या डेटावरून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन करून त्या फार्मरच्या लाईफमध्ये इफ यू आर एबल टू इम्प्रूव्ह हिज प्रोडक्टिव्हिटी, अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे एक फॅक्टरी फ्लोअर आहे, फॅक्टरी फ्लोअर हा एक पार्ट झाला, पण सोशली हेल्पिंग पीपल विथ टेक्नॉलॉजी इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि मला असं वाटतं की एक डिजिटल डिवाइड आहे आत्ता सगळ्या मेट्रोमध्ये, सगळ्या शहरामध्ये डिजिटायझेशन, इंटरनेट हे सगळं येते, पण आता जेव्हा 5G पण खेड्यात पोचेल तेव्हा हे कनेक्टेड म्हणजे ह्युमन्स सोशल मीडियाने नुसते नाहीत तर या इन्फॉर्मेशननी जेव्हा कनेक्ट होतील तेव्हा प्रोडक्टिव्हिटी आणि ॲनिमल हेल्थ किंवा आपल्या कस्टमरला बेस्ट प्रोडक्ट मिळण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा जर आपण उपयोग केला तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल. थँक्यू सो मच सर. वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतं आहे. तुम्ही जे काही सांगितले डेफिनेटली ते आमच्या उद्योजकांना खूप मदतपूर्ण होणार आहे. थँक्यू सो मच सर तुमच्या वेळेबद्दल आणि तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल, आणि आम्हाला अजूनही पूर्ण ऐकायला आवडेल.